रत्नागिरीच्या खेडजवळ दरड कोसळल्यानं कोकण रेल्वे ठप्प. कोकण रेल्वे मार्गावरती धावणाऱ्या 8 गाड्या रद्द तर 12 ट्रेन इतर मार्गाने वळवल्या. तेजस आणि जनशताब्दी एक्सप्रेस अचानक रद्द केल्यानं रत्नागिरी रेल्वे स्थानकावरती प्रवाशांचा गोंधळ. तिकीट काउंटरवरती तिकिटाचे पैसे मिळवण्यासाठी गर्दी. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचं थैमान सुरूच. मांडवी किनाऱ्यावरती लाटांचं रौद्र रूप. तर नागरिकांनी समुद्रकिनारी जाणं टाळावं, प्रशासनाचं आवाहन. रत्नागिरी जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी. जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांचा आदेश. रत्नागिरीमध्ये पावसाचा रेड अलर्ट. जिल्ह्यामध्ये होणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या. परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार. रायगड जिल्ह्यालाही रेड अलर्ट जारी. महाड, माणगाव, पोलादपूर तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये पावसाची काहीशी विश्रांती. त्यामुळे पूर ओसरल्यानं जनजीवन पूर्वपदावर. बाजारपेठेतील पाणीही ओसरलं. पुढचे 3 दिवस महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि गोव्यासाठी हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी. मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, ओडिशा आणि छत्तीसगड तसंच मेघालय, बिहार, पश्चिम बंगाल आणि अरुणाचल प्रदेश त्यासोबतच झारखंडला मुसळधार पावसाचा इशारा. जुलैच्या पहिल्या 14 दिवसांमध्येच मुंबईमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस. कालपर्यंत जुलै महिन्यामध्ये 862 मिलीमीटर पावसाची नोंद. तर जूनपासून आतापर्यंत मुंबईमध्ये 1209 मिलीमीटर पावसाची नोंद. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज. मुंबईसह उपनगरामध्ये 48 तास मुसळधार पावसाचा इशारा. मुंबई, ठाणे, पालघर भागामध्ये येलो अलर्ट. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ. 7 जलाशयांमध्ये सध्या 35.11% पाणीसाठा. मागच्या आठवडाभरामध्ये पाणीसाठ्यामध्ये 12% वाढ. कोयना धरण परिसरामध्ये पावसाचा जोर कायम. मागच्या 24 तासात 274 मिलीमीटर पावसाची नोंद. कोयना धरणाच्या पाणी पातळीतही झपाट्यानं वाढ. पावसामुळे जुना संगमनगर धक्का पूल पाण्याखाली. मुसळधार पावसानं अहमदनगरच्या जामखेडमध्ये लेंडी नदीवरचा पूल पाण्याखाली गेल्यानं खचला. पिंपळवाडी परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं पूल पाण्याखाली. वाहतूकही ठप्प. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोलीमध्ये अतिवृष्टी. 24 तासात 132 मिलीमीटर पाऊस. धरणाच्या पाणी पातळीतही वाढ. वारणा नदी पात्रामध्ये 675 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ. नदीची पाणी पातळी 18 फुटांवर. तर चांदोली धरण क्षेत्रामध्ये झालेल्या मुसळधार पावसानं वारणा नदी देखील पात्राच्या बाहेर. चंद्रपुरात पावसाला सुरुवात. जिल्ह्याला पुढच्या 24 तासांसाठी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी. मुसळधार पावसामुळे चंद्रपूर शहरातील विविध भागांमध्ये साचलं पाणी. वाहन चालकांची तारांबळ. अंजनेरी पर्वतावरती अडकलेल्या पर्यटकांची वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केली सुटका. जीव धोक्यात घालून पर्यटन करू नका, प्रशासनाचं आवाहन. 2.5 वर्षांपासून घटनाबाह्य सरकार काम करतंय. संजय राऊतांची राज्य सरकारवर टीका. आमदार अपात्रते प्रकरणामध्ये केवळ तारखांवरती तारखा देतात. सुनावणीसाठी मिळणारी प्रत्येक पुढची तारीख संविधानाची हत्या. खासदार संजय राऊतांची टीका. शिवाजी महाराजांच्या वाघनखांसंदर्भात भूमिकेवरती सरकार ठाम. एका इतिहासकाराने विरोध केला म्हणून राज्य सरकार आपली भूमिका बदलणार नाही. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य. भविष्यामध्ये मोहीम म्हणून राज्यातील सर्व गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवलं जाणार. त्यासाठी 800 कोटींचा निधी देण्यात आल्याची देखील सुधीर मुनगंटीवार यांची माहिती. महाराष्ट्र भाजपच्या कोर कमिटीची आज विचारमंथन बैठक. बैठकीला महाराष्ट्र प्रभारी भूपिंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव देखील उपस्थित राहणार. मराठा समाजाच्या ज्या 57 लाख नोंदी सापडल्या त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमुळेच. सरकारचं शिष्टमंडळ लवकरच मनोज जरांगेंची भेट घेणार. आमदार संजय शिरसाट यांची माहिती. फडणवीसांचा मराठा आरक्षणाला विरोध असल्याचा जरांगेंना गैरसमज. मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. तर जरांगेंनी संवादातून मार्ग काढावा. मुनगंटीवारांचा जरांगेंना सल्ला. मराठा आरक्षणावरील बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांनी फोन केल्यावरती बैठकीला जाईन. खासदार सुप्रिया सुळे यांचं मंत्री छगन भुजबळांना प्रत्युत्तर.
बारामतीमधून फोन आल्यानं विरोधक सर्वपक्षीय बैठकीला आले नाही. जनसन्मान मेळाव्यामधून छगन भुजबळ यांचा शरद पवारांवरती निशाणा. बारामतीमध्ये मंत्री छगन भुजबळ आरक्षणावरती बोलल्यावरती मराठा समाज बांधवांकडून जोरदार घोषणाबाजी. 19 जुलैला काँग्रेस कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक. जागा वाटपाच्या चर्चेसह विधान परिषद निवडणुकीमध्ये फुटलेल्या आमदारांच्या संदर्भात होणार निर्णय. राज्यातील नेत्यांसह केसी वेणुगोपाल आणि प्रभारी रमेश चिन्नीथला राहणार उपस्थित. गद्दारी करणाऱ्या आमदारांना पक्षात कोठेही स्थान नाही. काही काँग्रेस आमदारांनी पक्षाचा विश्वासघात केला. विधान परिषद निवडणूक निकालानंतर काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंची प्रतिक्रिया. विधान परिषद निवडणुकीमध्ये ज्या आमदारांनी गद्दारी केली त्यांच्यावरती कारवाई होणार. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. विधान परिषदेमध्ये काँग्रेसची मतं फुटली. गद्दार आमदारांची ओळख पटली. दोषींवरती कारवाई होणार. अनिल देशमुखांची माहिती. काँग्रेसची मतं आमच्यामुळे नाही तर काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीमुळे फुटली. संख्याबळ नसताना जयंत पाटील निवडणुकीला उभे राहिले. त्यांनीच घोडेबाजार करण्याचा प्रयत्न केला. नवनिर्वाचित आमदार परिणय फुके यांचा दावा. पंढरपूरमध्ये जाऊन मनोज जरांगे यांनी विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेतलं. यासाठी जरांगेंनी तुकोबांच्या पालखीचंही घेतलं दर्शन. वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा शासन निर्णय जारी. परंपरेनं महिन्याची पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना महामंडळाच्या माध्यमामधून वृद्धपकाळामध्ये पेन्शन दिली जाणार. पुण्यामध्ये झिका रुग्णांची संख्या 23 वर तर राज्यामध्ये 25 रुग्णांची नोंद. कोल्हापूर आणि संगमनेरमध्ये झिकाचं सावट. दोन्ही शहरांमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण तर एकट्या पुणे जिल्ह्यामध्ये 23 रुग्ण. पुणे शहरामध्ये डेंग्यूच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ. महिनाभरामध्ये डेंग्यूचे एकूण 216 संशयित रुग्ण. स्वच्छता बाळगण्याचं आणि डासांपासून बचाव करण्याचं आरोग्य विभागाचं आवाहन. कोस्टल रोडवरती वेगाला लगाम. सुरक्षेच्या कारणास्तव सरळ रस्त्यावरती प्रति तास 80 किलोमीटर वेगमर्यादा निश्चित. सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत 4 चाकी वाहनं आणि प्रवासी बस यांना प्रवेश. शनिवार आणि रविवारी हा मार्ग बंद राहणार. मोनोरेलमध्ये लवकरच स्मार्ट कार्ड सुविधा. चेंबूर ते संत गाडगे महाराज चौकच्या दरम्यान मोनोरेलच्या प्रवाशांना स्मार्ट कार्डने तिकीट काढता येणार. पहिल्या टप्प्यामध्ये 5,500 कार्ड उपलब्ध केली जाणार. निश्चित केलेल्या मुदतीच्या पूर्वी प्रवेश रद्द करणाऱ्या विद्यार्थ्यांना शुल्क परतावा द्या, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जा. यूजीसीचे सचिव प्राध्यापक मनीष जोशी यांनी परिपत्रक प्रसिद्ध करत उच्च शिक्षण संस्थांना दिला इशारा. घाटकोपर होर्डिंग प्रकरण. माती परीक्षण न करता होर्डिंग उभारणीचं काम करण्यात आल्याचं उघड. धारावी पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी. सेकलिंक टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशननं दाखल केलेल्या याचिकेवरती सुनावणी होणार. भाजपकडून विधानसभेची जोरदार तयारी. तेलुगू मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मुंबई भाजपकडून आज तेलुगू संमेलनाचं आयोजन. पूजा खेडकर यांच्या कुटुंबाचे पंकजा मुंडेंसोबत संबंधांची चर्चा. मनोरमा खेडकर यांनी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानला देणगी दिल्याचं समोर. मनोरमा खेडकर यांची मुंडे प्रतिष्ठानला 12 लाखांची देणगी. वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या प्रशिक्षण काळामध्ये बदल. आजपासून आठवडाभर वाशिम जिल्ह्यामध्ये वन विभाग आणि वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये प्रशिक्षणाचा काळ घालवणार. मनोरमा खेडकर यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता. चौकशीसाठी गेलेल्या पौड पोलिसांच्या पथकाला खेडकर कुटुंबियांचा कुठलाही प्रतिसाद नाही. प्रवासी भाडेवाढ करण्याच्या मुख्य मागणीसाठी धाराशिवमधील रिक्षा चालक आज संपावर. शहरामधील 1,500 ते 2,000 रिक्षा चालक संपामध्ये सहभागी होणार. दूषित पाणी प्यायल्यामुळे शासकीय आदिवासी आश्रम शाळेमधील विद्यार्थ्यांना त्रास. उलटी, पोटदुखी आणि मळमळीचा त्रास. नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातल्या दुधळ वाकडेवारी या भागातली घटना. नाशिक मुंबई महामार्गावरती आडगावच्या जवळ कार आणि टेम्पोला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेमध्ये 4घांचा जागीच मृत्यू. टेम्पो डिवायडर ओलांडून विरुद्ध दिशेला आल्यानं अपघात. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. शहीद जवान प्रवीण जंजाळच्या कुटुंबियांची बच्चू कडूंनी घेतली भेट. अकोल्याच्या मोरगाव भाकरे येथे जात कुटुंबियांचं केलं सांत्वन.
लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोरखपूर एक्सप्रेसच्या ब्रेक लायनरला आग. मुंबईहून गोरखपूरच्या दिशेनं जाताना मध्य रेल्वेच्या ठाकुर्ली स्थानकाच्या जवळची घटना. वाशिमच्या रिसोड शहराच्या लगत निजामपूर फाट्याच्या जवळ एका नवीन हॉटेल जळून खाक. आगीचं नेमकं कारण मात्र अस्पष्ट. 3 लाख भाविकांनी घेतलं अमरनाथ शिवलिंगाचं दर्शन. अधिकाऱ्यांची माहिती, 52 दिवस चालणाऱ्या यात्रेची 19 ऑगस्टला सांगता होणार. जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये दहशतवाद विरोधामध्ये मोठी कारवाई. केरन सेक्टरमध्ये घुसखोरीच्या प्रयत्नात 3 दहशतवादी ठार. शस्त्रास्त्र आणि दारू गोळा जप्त. परिसरात शोध मोहीम सुरूच. आसाममध्ये पूर, भूस्खलन, वादळ आणि वीज पडून झालेल्या मृत्यूंची संख्या आता 190. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची माहिती. पूरस्थितीमध्ये सुधारणा झाल्याचं देखील प्रशासनाची माहिती. देशाच्या अनेक भागांमध्ये पुराचा कहर. उत्तर प्रदेशमधल्या 22 जिल्हे पुराच्या विळख्यात, तर बिहारमध्येही अनेक नद्यांचं रौद्ररूप. नमस्कार. मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन. होई मन शुद्ध तुझं.